चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून करूया स्वागत. मॅचला होतीये सुरुवात. पहिला बॉल खेळला जातोय सरळ बॅटच्या दिशेने. सरळ बॅटने आपण पहिला समोरच्या दिशेने खेळला गेला. हॅलो हा जरूर आपण बघू शकतो इथे सुरुवात होताना पाहायला मिळाली आणि समोर मात्र पण बघितलं एक धाव कन्वर्ट केली गेली आहे. टीम पाहिले पण आई धागवादेव स्पोर्ट्स वैदापाडा आणि सम्राट स्पोर्ट्स सागपाडा पहिला अशी मॅच पाहायला मिळते. कुणाल महाली बॉलिंग ट्रॅकवर आतापर्यंत जर पहिला बॉल त्याने चांगला फेकला होता, परंतु हा दुसरा बॉल जो फेकला गेलाय ना थोडासा दिशाहीन पाहायला मिळतोय. मित्रांनो आपण पाहतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आणि वाघोबा स्पोर्ट्स टीव्ही आयोजित विद्यमान सरपंच आणि उपसरपंच चषक 2026 नेत्रदीप आयोजन नेत्रदीपाची स्पर्धा अगदी प्रेमात पाडणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूला हो थोडासा पण बघितलं तर हा बॉल पाहिला आपण सॉफ्ट हँडने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता. हा बॅटरचा इंटेन आपण पाहू शकतो. कोणत्याही प्रकारे आपण बघितलं मोमेंटम मात्र दर्शवलं गेलं नव्हतं आणि चांगल्या प्रकारे आपण बघितलं की सेफ डिफेन्सिव्ह पद्धतीने मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. इथे आपण पाहू शकतो एक वाईट चेंडू हाताळला गेला होता, मात्र त्याची भरपाई कुणाल महाली या गोलंदाजीच्या माध्यमातून योग्य रीतीने करण्यामध्ये सफल झाला आणि डॉट चेंडू त्याने फेकला गेला. समोरच्या दिशेने फटकामध्ये चांगलं टायमिंग आहे. एलिव्हेशन नाही मिळालं तेच प्रमुख कारण. फटका क्षेत्ररक्षकाला निवडतोय आणि हा फटका म्हणजे पहिला झटका बॅटिंग करणाऱ्या टीमला पडतावं लागेल. हताश नाराज निराश मनाने कमलेश बरब या खेळाडूला विकेट डाऊन गॉन. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. आपण पाहतोय विद्यमान सरपंच उपसरपंच चषक 2026 भव्य दिव्य आयोजन मॅच आपण पाहिली. मित्रांनो जर उशिरा जुळलेले प्रेक्षक आहेत आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी जर अपडेट पोचवेन, कारण की मॅच आपण पाहतोय दागवादेव स्पोर्ट्स वैदापाडा विरुद्ध सम्राट स्पोर्ट्स सागपाडा पेलार अशी मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये प्रत्यक्षात पाहायला मिळते. बघा इथे बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ याच्या समोर हा आपल्याला पाहायला मिळते. कुणाल महाली नावाचा बॉलर जो सम्राट स्पोर्ट्स सागपाडा टीमच्या माध्यमातून येताना पाहायला मिळाला आहे आणि त्या बॉलरने पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पहिला धक्का दागवादेव स्पोर्ट्स वैदापाडा या टीमला दिलाय. केतन मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघा केतन या नावाचा जर आता उल्लेख करायचा झाला तर ते देखील उल्लेख करेन मी तुमच्या समोर, कारण की चर्चेमध्ये राहिलेलं हे नाव देखील आहे. हा बॉल बॅटच्या रडार मध्ये लेफ्ट केलाय अगदी सहज मिडल ऑफ द बॅट. सुंदर फटका सुंदर टायमिंग सुंदर मात्र आपण पाहिलं शॉट सिलेक्शन आणि इथे 6 धावा. म्हणतात ना की स्पर्धा नको कोणाशी, स्वतःमध्ये जिद्द हवी आहे मला सिद्ध करण्याची आणि जिद्द आहे तर मग सिद्ध देखील होणार आणि तेच कार्य करत असताना योग्य रीतीने फटका मात्र खेचला षटकार. पुन्हा एकदा पाहतोय शॉपल अँड क्रॉस लगातार दुसरा वार शानदार दर्जेदार हा बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पार. पाहायला मिळेल सरपंच उपसरपंच चषकातील दर्जेदार स्ट्रोक हा आलेला दुसरा या ओव्हर मध्ये षटकार. थँक्यू. इकडे आपण बघू शकतोय 2 उत्तुंग षटकार आले, धावफलक वाढलाय. हो हो थोडंसं आपण बघितलं धीमा टाकलेला चेंडू पाहायला मिळतो. केतन या नावाची आपण चर्चा करत होतो, कारण की नुकतंच आपण पाहिलं की ISPL चा जो फॉर्मॅट कम्प्लीट होताना पाहायला मिळाला. केतन मात्रे या खेळाडूला देखील आपण बघितलं तर मग चेन्नई सिंगम संघाकडून खेळत असताना आणि खास करून फायनलच्या मॅच मध्ये जो त्याने खेळ केला होता इम्पॅक्टफुल खेळ
आणि त्या खेळाडूचा आपण जर चर्चा करायची झाली तर मग महाराष्ट्रातला आपण बघितलं टेनिस क्रिकेट विश्वातील आपण बघितलं तर बायकर मान म्हणून त्याची ओळख आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आज आपण बघितलं की सफलताचं मात्र आपण बघितलं तो प्राप्त करत चाललेला आहे. आणि तेच नाव मात्र आपण पाहिलं त्याच नावाचा खेळाडू जो केतन आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. आणि खेळी देखील त्याने तशीच केली आहे. केतन समोसा नावाचा जो बॅटर 3 चेंडूला खेळला आणि त्याने 12 धावा केल्या, 2 उत्तुंग षटकार. आता आपण पाहू शकतोय प्रवीण पागी नावाचा बॉलर येताना पाहायला मिळेल सम्राट स्पोर्ट्स सागपाडा या टीमच्या माध्यमातून. आज जवळजवळ आपण बघितलं ना तर बघ प्रत्येक गोलंदाजाने चांगला प्रयत्न केलाय, परंतु या मैदानावर आपण पाहिलं ना एक अशी गोलंदाजी निवडावी लागेल, कारण की इथे आपण बघितलं थोडीशी हलकीशी आपण बॉलिंग मध्ये मिस केली ना तर मग तिथे नतीजा आपल्याला पाहायला मिळतोय किंवा बाउंड्रीच्या बाहेर जावं लागतंय. परंतु या मैदानावर इतिहास रचले गेले. या मैदानावर 6 चेंडू 6 षटकार ठोकण्याचा इतिहास जो मागच्या सीझन मध्ये केला गेला होता सूरज माळीने, आणि नक्कीच तो इतिहास मग डोळ्याच्या समोर येताना बघायला मिळतोय. समोरच्या दिशेने फटका चांगला खेळला गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये पाहिलं तर फील्ड होतं, मात्र आपण पाहिलं तर प्रयत्न केले होते चेंडू लाडवण्यासाठी, परंतु चेंडू पर्यंत पोहोचले नाहीयेत आणि चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. गावचा केतन मात्रे बॅटमन हाय लई भारी, अशा वाकलन गावाच्या केतन मात्रेची बॅटिंग आहे लई भारी. असा वाकलन गावचा केतन मात्रे बॅटमन आहे लई भारी, अशा वाकलन गावाच्या केतन मात्रेची बॅटिंग आहे लई भारी. थँक्यू डीजे हार्दिक यांनी देखील लगेच बघा केतन मात्रे यांचा मी केला उल्लेख आणि लगेच त्यांचं गाणं देखील शोधून काढलं. आमचे हार्दिक देखील भरपूर फास्ट आहेत, 5G प्रमाणे आपण बघितलं ते देखील आता स्पीड पकडतायत. डीजेच्या माध्यमातून गीत नक्कीच आपल्यापर्यंत ऐकवण्याचा प्रयत्न करतायत. वळूया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर प्रवीण. इथे बॅटची हलकीशी कडा पाहतोय आपण, बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न केला होता, डबल माइंड झाले होते बॅटर आणि त्याच प्रयत्नामध्ये आपण पाहिलं नितीन दळवी थोडेसे कमी पडले. हलकीशी बॅट चेंज विकेट किपरच्या हातामध्ये आणि परतावा लागेल. धक्का क्रमांक 2 या मॅच मध्ये धागवादेव स्पोर्ट्स मोहिदापाडा टीमला. दहशत नावाची हाय बेभान दुनिया गात याच गुणगान, दहशत नावाची हाय बेभान दुनिया गात याच गुणगान. वाकलन गावाची शान टेनिस क्रिकेट मधली जान. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आविष्कार लोखंडे त्यांना पाहायला मिळतात. म्हणतायत ना की ठोकरे गिरा नहीं सकते, अगर जीत हो जीतने की तू मैं कोई भी हरा नहीं सकते. आविष्कार मात्र आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्यांना काही मोठा आविष्कार करता येणार नाहीये. इथे आपण पाहिलं तर बॉलरचा सुंदर झेल थोडासा विरुद्ध होता, पकडला जाईल आणि स्वतःच्या फॉलथ्रीमध्ये आपण पाहिलं तर झेल पकडत असताना धक्के पे धक्का इथे आपण पाहिलं तर दे धक्का आणि पाहता पाहता या इनिंग मध्ये 3रा धक्का धागवादेव स्पोर्ट्स मोहिदापाडा टीमला दिला जातोय. आविष्कार आले आणि आविष्कार गेले, तू चल मैं आया हे समीकरण पाहायला मिळालं. थँक्यू सर व्हेरी मच डीजे. बघा 2 चेंडूवर 2 विकेट. पहिल्या चेंडूवर चौकार आला, परंतु त्यानंतर ओ या वेळेला आपण पाहतोय बिग मिस्टेकवर मिस्टेक आणि मग अशा मिस्टेक्स असतात. बघा मैदानाच्या आतमध्ये पंचांनी आमच्याकडे ज्याप्रमाणे दर्शवलं गेलं की सेल फोन आणि बॅटिंग करणारी टीम बॅटर आला होता. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची नियमावली आहे, तुम्ही मोबाईल ऑन मॅच मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाहीये आणि नक्कीच त्याचा दंड भोगावा लागेल. फटका चांगला खेळलाय, फिल्डर पाहायला मिळतात तिकडे, परंतु गॅप मध्ये चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे पाहतोय आपण चौकार, 4 धावा. धावफलक वाढलं गेलंय आणि धावफलक जितका पण वाढलं जाईल त्या धावफलकातून 3 धाव मात्र कपात होतील. त्याचं उदाहरण मी देतोय, कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची नियमावली आहे, तुम्ही ऑन गेम मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर जेव्हा मॅच चालू असते तेव्हा कोणताही खेळाडू सेलफोन मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही आणि ते बॅटर घेऊन आले त्यामुळेच तुम्हाला 3 धावांची पेनल्टी देखील असेल आणि ती तुम्ही लक्षात घ्यायची आहे.
कारण की इथून तुम्ही किती धावा कंप्लीट करा त्यातून मात्र त्या 3 मायनस केल्या जातील किंवा नक्कीच मी ॲडजस्टमध्ये आपण जर बघितलं तर मग नंतर त्या दुसऱ्या टीमच्या खात्यामध्ये देखील मी ॲड करू शकतोय, पण त्या 3 धावांचा मात्र फटका तुम्हाला असेल. समोरच्या दिशेने फटका चालला, टायमिंग कमाल बेमिसाल आणि इथे बॅटरचे मात्र पाहायला मिळते धमाल. चौकार षटकार आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये आणि संघ होतो याच तर धावांमुळे मालामाल 6 धावा. या रोहित विराटची A1 जोडी म्हणतात ना न पूछ मेरी मंजिल का है अभी तो लंबे सफर का इरादा है, हारेंगे ना हौसला चाहे कुछ भी हो जाए इस मुकाबले में, हमने जो किया अपने साथियों से ये वादा है तो निभाना पडेगा. समोर टाकलेला बॉल पाहतोय पण लॉंग ऑनला मात्र सुधाकर मोरे स्वतः आले तर चेंडूला फोल्ड करण्यासाठी आपण पाहिलं तर कॅप्टन आहेत सुधाकर मोरे यांना पण बघितलं तर मग इथे धावा मिळते, धावसंख्या पण पाहिली फलकावर वाढलेली पाहायला मिळते. टीमची टोटल आमची ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतायत 29 धावा झालेल्या आहेत. जो बॅटर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये संदीप आला, त्याने एक षटकार चौकार मात्र लगावले गेले आणि आमचे ऑफिशियल स्कोरर सौरभ नाकरे भरपूर चांगली स्कोरिंग करतायत. मी तर म्हणतोय की अशा प्रकारचं स्कोरिंग प्रत्येकाने करायला हवं, कारण की हल्ली ना बघितलं आपण तर मग स्टेजवर बसण्यासाठी आणि चढण्यासाठी देखील आपण बघितलं तर मग काही अशी मुलं असतात ती मात्र नक्कीच लाजतायत, परंतु आपण बघितलं लाजला तर संपला. कारण की सौरभ नाकरे यांना पण बघितलं तर ते आज इथे आम्हाला जॉईन झाले, तर डेफिनेटली मी तर म्हणेन की थोडंसं आपण बघितलं की नक्कीच डर के आगे जीते म्हणतायत ना, आपण कोणत्याही कार्यामध्ये जाणार तर माघार घेऊ नका अपील केली जाते. इकडे आपण पाहिलं तर हलकसं बॅटचं एज पाहतो, या वेळेला आवाज तर जरूर आला होता आणि त्यामुळेच पंचाने देखील सहमती दिली आहे आणि बॅटर मात्र होतील इथे बाद आणि मात्र पण पाहिला तर धक्का क्रमांक 4. जोडीला तोडत नाही हे साऱ्या जगात प्रेमच हाय, त्या जोडीला तोडत नाही हे साऱ्या जगात प्रेमच हाय, त्या जोडीला तोडत नाही हे साऱ्या जगात प्रेमच हाय. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा सगळ्यांचं करूया मनापासून स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश परेड येत आहेत नंबर 6 वर बॅटिंग करण्यासाठी. केतन यांना पण बघितलं 2 षटकार नक्कीच त्याने लगावलेत, परंतु संदीपने देखील चांगली कामगिरी केली होती, परंतु आले फायदा देखील केला, नुकसान देखील करून गेले. आता पाहिला पण तर योगेश हा बॉल पाहिला पण तर ऑफस्टमच्या थोडासा बाहेर मिळाला, आडवी बॅट यूज केली होती. फोल्डर तिकडे आपण पाहिलं पाठला करतायत. मिस फिल्डिंग मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळाली आहे आणि या प्रकारचं मिस फिल्डिंग म्हणजेच तुम्ही स्वतःच्या संघाला थोडंसं अडचणीमध्ये नेण्याचं कार्य करतायत. धावा तिथे 3 मात्र जोडल्या जात आहेत. 3ने टीमची टोटल वाढलेली पाहायला मिळते आणि टीमची टोटल झालेली आहे 3ने 32 धावा. या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर कंप्लीट झालेले जे चेंडू आपल्याला पाहायला मिळाले तर 2 विशाल सापटे नावाचा हा बॉलर आपण पाहिला, तर बॉलिंग ट्रॅकवर जो आपल्याला पाहायला मिळतोय अराउंड द विकेट कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं हा बॉल थोडासा पण बघितलं तर चुकीचा फेकला गेला, म्हणजे दिशाहीन. आणि लगेच पंचांनी देखील आपण पाहिलं की निरीक्षण करण्यास सांगितलं. जयेंद्रजी वाघे म्हणतात वाईड असेल, पुन्हा फेकावा लागेल. हा बॉल मात्र आपण बघितलं तर बॉलरला एक्स्ट्रा रन्स मात्र इथे मिळेल. एक्स्ट्रा थोडंसं नियंत्रण ठेवावं लागेल. धावसंख्येचा आलेख वाढायला लागलाय. अकुटप्प्याची लेंथ या वेळेला आपण पाहिलं तर रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हवेच्या विरोधात मात्र पावर तितकी मिळाली नाहीये. तेच प्रमुख कारण हवेच्या विरोधात हा फटका तिकडे जाणं शक्य झालं नाहीये आणि विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. मोठी विकेट येते, योगेशची विकेट बॉलर विशालच्या खात्यामध्ये केतनची विकेट आलेली आहे आणि ही विकेट आपण पाहिली तर विशाल सापटेच्या खात्यामध्ये आणि धक्का हा असेल या संघाला आपण पाहिला तर 6वा.
सूरज पवार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करण्यासाठी येताना आपल्याला बघायला मिळतात. नंबर 7 वर आपण पाहिलं तर त्यांची बॅटिंग आहे. पुन्हा एकदा पाहिलं पण तर बॅटची एज मात्र इथे लागलेली पाहायला मिळते. फलंदाज सूरज आले, सूरज बाद. त्यांनी पाऊस पडलाय रेकॉर्डचा, यांच्या जोडीला तोडच नाही हे साऱ्या मैदानाच्या आतमध्ये विकेटची पडझड मात्र होताना बघायला मिळते. आणि बघा सुरुवातीला धावा आल्या होत्या, परंतु कुठेतरी आपण पाहतो या ओव्हरमध्ये थोडासा धाव संख्येचा जो आलेख आहे ना तो थांबवलाय. धाव फलकावर आपण बघितल्या तर धावा आहेत 33 धावा आहेत. सध्या तरी आपण बघितलं तर मग नवीन खेळाडू बघा जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये खेळाडू येताना बघायला मिळत आहेत. जेव्हा 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 हातात बॅट धरलेली आहे, सागर पवार नवीन बॅटर दाखवतो स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून बॅटिंग करण्यासाठी समोर हा फटका खेचला जातोय. सुधाकर मोरे आले, थोडेसे लांब राहिले. बघा प्रत्येक बॉलरवर आपण पाहिलं तर मग जो बॅटर येतो तो पाहिला पण तर आक्रमण करण्याच्या अनुषंगाने खेळ करतोय. सागर पवार मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहेत. सरळ बॅटने मात्र फटका एक्झिक्यूट करतायत आणि त्यावर चौकार. धावसंख्या 33 वर थांबली होती, ती वाढलेली आता पाहायला मिळेल. सरळ जाऊन थांबली गेल्या तर 37च्या घरामध्ये. या ओव्हर मध्ये चेंडू कंप्लीट झालेले पाहायला मिळत आहेत 5. दिशा थोडीशी चुकीची ठरते आणि पुन्हा फेकावं लागेल विशाल सापटे यांना हा बॉल. 38 धावा फलकावर कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 2.5 चेंडूचा खेळ डोळ्याच्या समोर कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. दाखवादे स्पोर्ट्स आपण बघितलं तर मग चांगल्या प्रकारे धावफलक उभा करण्याचा प्रयत्न करतोय. डॉट चेंडू येताना पाहायला मिळालाय. धावसंख्या आपण पाहिले तर थांबवले 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 धावा. अंतिमचा आपण बघितलं तर मग 6 चेंडूचा खेळ शेष असेल. या 6 चेंडूमध्ये किती धावा येत आहेत. संध्याकाळचं सत्र आपण बघितलं तर मग आता सुरू होते, कारण की 4 वाजल्यानंतर आपण बघू शकतो थोडासा क्लायमॅक्स मध्ये देखील बदल होताना पाहायला मिळते. मग हवेचा वेग देखील थोडासा आपण बघितलं तर थांबताना पाहायला मिळेल. आणि जवळजवळ आपण बघितलं की मग संध्याकाळचं जेव्हा सत्र आहे त्यांना थोडासा आपण बघितलं की प्रत्यय आहेत ना या 6 चेंडूमध्ये सागर आणि योगेश या 2 खेळाडूंना एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. आता स्टॅकेनकडे आपण बघितलं तर मिस्टर योगेश त्यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. रोहित सापटे बॉल हवेत, फिल्डर तिकडे, बॉलच्या खाली, त्यांच्या हातामध्ये मात्र झेल कंप्लीट होताना पाहायला मिळतंय. बॅटरला मात्र बाद केलं जाईल. सफलता मिळते रोहित ला पहिल्याच बॉलवर आणि परतावं लागेल डग आउटच्या दिशेने योगेश परेड या खेळाडूला. धक्का या मॅच मध्ये आपण पाहिला तर 7 वातीला जातोय धागवादेव स्पोर्ट्स वैदापाडा या टीमला. भन्नाट मारतोय शॉट, मारतो चौकार षटकार. एकच घाऱ्या या रायगडात नाव गाजतंय त्याच साऱ्या महाराष्ट्रात. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 7 धक्के लागले. त्याचाच अर्थ 9व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आलेत दुर्गेश दांडेकर. हा बॉल पाहिला पण तर लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग वाईड असेल. डेफिनेटली आपण पाहिलं तर थोडीशी दिशा गोलंदाजी होताना पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर वाईड आतापर्यंत एक्स्ट्रा जर आपण बघितलं तर भरपूर आलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये देखील वाईड्स येताना पाहायला मिळेल, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील, तिसऱ्या ओव्हरमध्ये आणि चौथ्या ओव्हरमध्ये देखील.
पुन्हा पाहिलं पण तर ओ थोडस मी तर म्हणेन लक फॅक्टर तुमच्या सोबत होतं यावेळेला. हा बॉल जर कदाचित हातामध्ये थांबला नसताना तर डेफिनेटली ते दुसरं काही चित्र बघायला मिळालं असतं, परंतु वाईट आहे. नंबर 2 गोलंदाजीमध्ये आपण पाहू शकतोय की पहिल्या बॉलवर विकेट, परंतु त्यानंतर 2 लगातार वाईट. बॉलर रोहित सापटे पुन्हा एकदा तयार पुढील चेंडूसाठी. हवेत पाहतोय फटका, फिल्डर येतील का तिकडे? ओ या बॉलला आपण पाहिलं फिल्डर तर होते तिथे. बघा त्यांच्या समोरील जे फिल्डर होते त्यांना थोडासा पण बघितलं की कॉन्फिडन्स होता की कॅच पकडला जाईल, परंतु आपण पाहिलं तर कॅच पकडलेला नाही आहे तिकडे. आणि तिकडे पाहिलं पण तर धावा मात्र मिळत आहेत 2. धावसंख्या पहिली वाढली गेली आहे 42च्या घरामध्ये. 42 रन्स स्कोरबोर्डवर आपण पाहतोय. समोर टाकलेला बॉल पाहिला आपण तर मनकाच्या साईडने थोडंसं आपण बघितलं ना की वीरेंद्र सहवाग या खेळाडूची आठवण जरूर होताना पाहायला मिळते, कारण की अंतिमच्या क्षणाला बॉटम हँडचा वापर जो करायचा जागेवरून आणि मनगट मात्र वळवायचा, मात्र तसा फटका आपल्याला जर पाहायला मिळाला. आणि इकडे आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा 2 धावा कन्वर्ट केल्या जात आहेत. धावसंख्या वाढताना पाहायला मिळते 44च्या घरामध्ये. या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर चेंडू कंप्लीट झाले. 3 चेंडूचा खेळ शेष असेल. किती धावसंख्येचं टार्गेट उभं केलं जाईल? पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग गती प्रदान करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉलर मात्र आपण पाहिलं पेस वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये तिसरा वाईट चेंडू इथे हाताळताना पाहायला मिळाला आहे. लेग स्टंपच्या बाहेर ही चेंडूची हाताळणी केली आहे. धाव फलक 45च्या घरामध्ये 45 रन्स आपण पाहिलं स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. आणि 45चा आकडा मग डोळ्याच्या समोर येतोय तो म्हणजेच हिटमॅन रोहित शर्मा, जर्सी क्रमांक 45. थोडासा धीमा या वेळेला आपण पाहिलं तर बॅटरला मात्र आपण बघितलं त्यावेळेला अगदी चांगल्या प्रकारे रोखलं गेलं होतं, पण नेमकं काय क्षेत्ररक्षण सगळ्यात मोठी गोष्ट आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण योग्य व्हायला हवं. ते मात्र आपण पाहिलं तर मग फिल्डिंगमध्ये थोडेसे आपण पाहू शकतोय तर धावा मिळत आहेत. बॉडीचा वेध घेऊन जाणाऱ्या चेंडूमध्ये लेग बायच्या धावा मिळतील, बट अंपायर्स धावा कशा असतील? बॅट लेग बाय. आणि किस आपण बघितलं तर या 2 लेग बायच्या धावा असतील. धावसंख्या 47च्या घरामध्ये पोहोचलेत. आता पाहिलं पण तर चेंडू चाललाय मागे, पंचांचा इशारा काय येतोय तर चौकार आलाय लेग बायच्या स्वरूपात. आपण पाहिला बॉडीचा वेध घेणारा चेंडू, दिशा थोडीशी पुन्हा एकदा चुकीची पाहायला मिळाली. बॅटिंग करणारी टीम हेच म्हणताय की आम्हाला धावा हव्या आहेत आणि त्या येत आहेत. धाव फलक 51च्या घरामध्ये. चेंडू कंप्लीट झाले 5. अंतिमचा असेल या इनिंगचा. या चेंडूवर किती धावा येतील? कारण की 51 तर झाल्यात. जर इथे चौकार आला तर 55 आणि षटकार आला तर मग 57. किती येतील? ओ या वेळेला आपण पाहिलं तर हा बॉल फुल टॉस होता, मिस केला. मेजवानी होती कारण की कन्वर्ट करण्याची एक संधी आली होती बॅटरला, मात्र ती संधी कंप्लीट करता आली नाहीये. थोडासा लक फॅक्टर बॉलरच्या बाजूने होता, त्यामुळेच त्यांना विकेट मिळाली. तिथे विकेटने पण पहिलं धावसंख्या सीमित ठेवलं, स्थिर ठेवलं 51 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 52 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये. बघा 52 असतील, परंतु नक्कीच ज्याप्रमाणे त्या 3 धावा आम्ही बोललो होतो ना की त्या 3 धावा पॅनल्टीच्या, त्या मात्र पुढील संघाला आम्ही पहिल्या ओव्हर नंतर नक्कीच त्यांच्या टोटल मध्ये प्लस करणार आहोत. म्हणजे टोटल आपण म्हणजे टार्गेट तेच असेल, परंतु आम्ही त्या 3 पॅनल्टीच्या धावा आहेत ना ते आम्ही नंतर मग 1 ओव्हर नंतर ऍड करणार आहोत. भावेश पवार बॅटमन लेफ्टी बॉलवर घालतोय उपटी. यो भावेश पवार हाय लेफ्टी कसा बॉलवर घालतोय उपटी. भावेश पवार हाय लेफ्टी कसा घालतोय बॉलवर उपटी. भावेश पवार हाय लेफ्टी कसा बॉलवर घालतोय उपटी.
चला फील्ड लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण सेटअप करून घ्यायचे. जास्त वेळ घेऊ नका, पहिला दिवस त्यामुळेच आपण बघितलं की थोडंसं आज लो गटातील संघ देखील आहेत. म्हणजेच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण खेळत आहेत आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण बघितलं ना तर एक ज्याप्रमाणे लो गटाची खासियत असते आणि ती लो गटाची खासियत काय असते मित्रांनो की बघ ज्या संघाने आत्तापर्यंत पारितोषिकं पटकावलेली नाही आहेत आणि अशा संघांना पारितोषिक पटकावण्याची संधी दिली जाते आणि त्या संधीचा आज बघूया की कोणता संघ सोना करेल. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं ना तर सकाळच्या सत्रामध्ये 2 मॅच जिंकून पुढे येणारा टीम आपल्याला पाहायला मिळाला. जुदानी स्पोर्ट्स नागले टीम. त्यानंतर दुपारचं सत्र म्हणजेच जे दुसरं सत्र होतं आणि त्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण 2 सामने जिंकणारा टीम आपण पाहिला ना तर सिंहगर्जना साबडपाडा हा टीम पाहायला मिळाला. परंतु हे सत्र आहे आणि या सत्रातून आपण बघितलं तर 2 मॅच जिंकणारा संघ कोणता ठरेल. चला फील्ड सेट करून घ्यायची आहे, जास्त वेळ खर्च करू नका रिक्वेस्ट करतोय मी टीम्सला. दागवादेव स्पोर्ट्स वैदापाडा हा संघ आपण पाहिला तर मग फलकावर त्यांनी धावा बघितल्या तर योग्य रीतीने जमा केल्यात. परंतु थोडंसं आपण बघितलं की मोबाईल घेऊन आले मैदानाच्या आतमध्ये त्यामुळेच 3 धावांचा आता बेनिफिट असेल ते आपण देणार आहोत. 3 धावांची पॅनल्टी मात्र ती आपण बघितलं की मग चेसिंग करणारी टीम आणि त्या टीमच्या पहिल्या ओव्हरनंतर आपण बघितलं की त्यांच्या टोटलमध्ये प्लस करणार आहोत त्या 3 धावा. चला बॉल हवाय मैदानाच्या आतमध्ये कमी करू. ट्रॅक रन कमी करू. ठीक आहे नक्कीच आपण बघूया. नक्कीच मी तेच बोलते मी कमी आपण त्याच्यात ऍड करू ना. ठीक आहे ठीक आहे नक्कीच दोन्ही ऑप्शन होते असं आणि तसं आपण तसंच होणार होता पण जाऊ दे. आपण आमचे ऑफिशियल म्हणतात आणि त्या हिशोबाने चालतोय आम्ही कारण की त्यांचे 3 आम्ही कमी करतोय. कमी कर. चला आता 3 कमी केले आहेत. आम्ही त्या दिशेने पाहतो होतो अंपायर आमचे ऑफिशियल या दिशेने पाहतात. नक्कीच कोणत्याही दिशेने योग्य तेच असेल आम्ही तेच पाहतोय. चला आता जातोय आपण मैदानाच्या दिशेने. आता टार्गेट असेल ते थोडंसं चेंजेस होताना पाहायला मिळेल. 49 टार्गेट असेल. चला गेम आपण ऑन करूया कारण की इनिंग ब्रेक नंतर आपण बघितलं थोडासा वेळ हा गेलाय. जसं म्हटलं जातं ना कि मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, असली उड़ान अपने हौसले में होती है. आज पाहूया की कोणत्या संघाचे हौसले हे बुलंद आहेत आणि आज कोणता संघ चांगला क्वालिटी क्रिकेट इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय विद्यमान सरपंच उपसरपंच चषक 2026 पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये जोडलेले आमचे तमाम मायबाप क्रीडा रसिक सगळ्यांचं शब्द सुमनाने मनापासून स्वागत करतोय. अगदी आपण पाहिलं तर 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आता इंटर झालेत या धावा चेस करण्यासाठी. 2 बॅटर्सकडे पण नजर टाकली तर आहेत प्रमोद पागी आणि विजय जोगारे. बॉलिंग ट्रॅकवर केतन आलेत परंतु आपण बघितलं की फील्ड प्लेसमेंट आपण पाहिलं तर मग हे चुकीचं पाहायला मिळत आहे. तुम्ही क्रिकेट खेळतायत आणि क्रिकेटच्या नक्कीच फील्ड प्लेसमेंटवर नजर टाकायला हवी. तर पंचांनी सांगितलं आहे 1 2 3 4 5 आणि 6 नक्की. कारण की गणित जर क्रिकेटचं तुम्हाला नक्कीच मॅच करायचं आहे तर फील्ड सेटमेंटमध्ये आपण फील्ड प्लेसमेंटमध्ये आपण बघितलं तर 4-5 हे कॉम्बिनेशन असायला हवं आणि ते आता मात्र पंचांनी सांगितलं. पुढचा बॉल फ्री हिट. फिटचा बॉल खेळला जातोय. फिल्डर तिकडे येत आहेत. हवा सहज मिळवल्या जात आहेत 2. बघा आता धाव फलकावर धावा ज्या आलेल्या आहेत आमच्या ऑफिशियल आम्हाला सांगतात 3 झाल्यात. हा बॉल आपण बघितला तर इथे
हाताळला जातोय लेग स्टंपच्या बाहेर. हा बॉल पाहतोय अक्रॉस द लाईन बॅटच्या रडार मध्ये आर पार दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. हवाई हमला 6 धावा षटकार. पहिला उत्तुंग षटकार चेसिंग मध्ये येताना बघायला मिळतोय. बॅटर विजय जोगारी याच्या बॅट मधून धाव फळक पोचलं गेलं 10 च्या घरामध्ये 10. समोर बॅक टू द बॉलर. मिडॉनचे खेळाडू पण बघितलं तर प्रयत्न करत होते. तसं लॉंग ऑफच्या खेळाडूला मात्र यावं लागलं. आपण पाहिलं तर मग ओव्हर थ्रोच्या रन्स मिळू शकतात. हो बघा किती खेळाडू होते. 1 2 3 4 5 होते. तब्बल 5 खेळाडूंना मात्र गुंगारा देऊन आपण पाहिलं तर हा चेंडू आपण बघितलं की थोडासा गॅप मध्ये गेला आणि त्यामुळेच जिथे आणखीन एक एक्स्ट्रा रन्स घेण्याची संधी ही प्राप्त झाली. धाव फलक पोहोचले गेले 12 च्या घरामध्ये. इकडे आपण बघू शकतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सुरुवात आपण पाहिली योग्य रीतीने करण्याचा प्रयत्न आहे. ही लेंथ आपण पाहिली तर थोडस अखूट टप्प्याची होती. परंतु ज्याप्रमाणे आपण बघितलं की मागे गेल्यानंतर पंचांनी पाहणी केली परंतु पाहणी केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक शंका डाऊट निर्माण झाले. आता ते क्लिअर करण्यासाठी मात्र त्यांनी तिसऱ्या अंपायरची मदत मागली आहे. कारण की लेग स्टंपच्या बाहेर चेंडू हा गेलाय परंतु कशा प्रकारे गेलाय वाईड आहे की नाहीये ते देखील त्यांना निरीक्षण करायचं आहे. स्वतःतल्या मनातल्या पण बघितलं तरी शंका आहे ती निवारण करायचं आहे तिसऱ्या पंचांच्या मदतीच्या सहाय्याने. बघा आमचे तिसरे अंपायर आले आणि त्यांनी देखील निरीक्षण केलं आणि त्यांनी देखील सांगितलं की हा बॉल आहे ना तो वाईड आहे पुन्हा फेकावा लागेल. तेरा धावा फलकावर. मिस टायमिंग शॉट हवेत आहे. फिल्डर नाहीये गॅप मध्ये प्रयत्न आणि अपयशी. हो दुखापत होण्याची शक्यता पाहतो या वेळेला. फिल्डर पडले तिकडे परंतु चेंडू बावडले यांच्या पलीकडे चौकार. पुढचे महिन्याचे तारकला 12 कुठं येऊ पुरी तुला मिलाया. पालघरचे बाजार आहे मैत्रा पालघरचे बाजार आहे. झुमका घेऊन मला दे मैत्रा झुमका घेऊन मला दे. थँक्यू डीजे. चौकार मिळाला. धावसंख्या आपण बघितलं तर पोहोचली पाहता पाहता 17 च्या घरामध्ये. सरळ बॉलला मात्र ड्राईव्ह केलंय. फिल्डर आले तिकडे चेंडूला मात्र स्टॉप केलंय. एक धाव मिळाली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न 2 धावा पूर्ण केल्यात आणि या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर धाव फलक वाढवण्याचा प्रयत्न पूर्णपणे होताना पाहायला मिळाला. तब्बल किती धावा आल्यात तर 19 धावा. 19 चा आकडा पुन्हा एकदा डोळ्याच्या समोर आलाय. लेग स्टंपच्या बाहेर खराब गेंद जैसी गेंद वैसी नसीहत. पंचांचा इशारा इस साउथ ऑफ द पार्क मिळेल षटकार 6.
थँक्यू डीजे. आपण बघितलं तरी ते अंपायरने षटकार दिला होता, परंतु आता पुन्हा एकदा तिसरा अंपायर्स म्हणजे इथे नक्की बाउंड्री गेली आहे, परंतु षटकार की चौकार हे पाहण्यासाठी मात्र आपण बघितले की तिसऱ्या अंपायरची मदत घेतली जाते. हा बघा, जे डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलेलं सिक्सरचा, आणि हा सिक्सरचा आहे. अगदी बाउंड्री लाईनच्या जस्ट बाहेर पडलेला हा बॉल पाहायला मिळतोय आणि 6 धावा मिळतील आणि या 6 धावेने धावसंख्या पोहोचली 25च्या घरामध्ये. आता जिंकण्यासाठी 24 धावा हव्या असतील. 18 चेंडू आणि 24 धावा. पहिला गोलंदाज आपण बघितला, भरपूर मात्र महागड्या मात्र ठरला गेलाय आणि तब्बल 25 धावा त्याने खर्च केल्यात. केतनला मार पडला गेला. आता योगेश येत आहेत, योगेश परेट ओव्हर द विकेटने मात्र मारा करताना बघायला मिळतील. कॉमेंट्री बॉक्स कडनं जेव्हा जेव्हा गोलंदाजी आपण म्हटलं एंड तर एकच आहे, परंतु इथून गोलंदाजी करायची असेल ना तर एक बॉलरला एक माइंड सेट, कारण की प्रत्येक बॉलर आपण पाहिला ना तो एक चांगला बॉलर न काय करत असतो की त्याची ताकद, बॅटरची ताकद आणि कमजोरी जो टांग्स वरून ओळखू शकते, परंतु त्याला ओळखणं हे गोलंदाजाला आलं पाहिजे. सफल होऊन मात्र अगदी लवकर सफल झाले होते. बॅटरचा माइंडसेट साफ होता की स्क्वेअर ऑफ द विकेट म्हणजेच काय, स्क्वेअर लेग, फाईन लेग, लॉंग लेग या क्षेत्रामध्ये फटका खेळायचा आहे. परंतु आपण बघितलं की 3 यष्ट्यांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथे आपण पाहिला तर डॉट आल्यानंतर इकडे आपण पाहिलं की बॉलर आहे ना थोडासा आपण बघितलं तर मोकळा श्वास घेईल, कारण की बॅटरला थोडंसं स्ट्रगलीचं क्रिकेट खेळायला लावलं त्याने. पुन्हा पाहिलं आपण तर पाय पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. या वेळेला बॉलरच्या माध्यमातून या प्रकारची गोलंदाजी केली तर मॅचला तुम्ही आपल्या बाजूने पलटू शकता. बघा, पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल गेल्यात 25, परंतु असं नाही की तुमच्या हातातून मॅच गेला. मॅच आहे, तुम्हाला बॉलिंग चांगली करावी लागेल, कारण की क्रिकेटच्या पटलावर आपण बघितलं तर एक गोलंदाज असा असतो तो धावा खर्च करणारा, परंतु इतर गोलंदाज असतात ना की त्याला बॅकअप म्हणून गोलंदाजी करायला हवी आणि ते करावे लागेल या गोलंदाजाला. नाही, यावेळेला कुठे लेंथ मिळाली आहे, मात्र या बॉलला पाहिलं आपण नीट व्यवस्थितरित्या पाहिलं, निरीक्षण केलं, बॅटवर घेतलं हाफ वॉलीवर आणि नंतर बॉडी लाईनच्या फेकून दिला बाहेर 6 धावांसाठी. धाव फलक वाढला गेलेला आहे. या सिक्सरने तब्बल पोचलं गेलंय 31च्या घरामध्ये आणि जिंकण्यासाठी आता धाव्यांची गरज असेल 18. 15 चेंडू 18 धावा. फटका छान खेळला गेला. बॉलरने या वेळेला जो लेंथ होती ना खराब फेकली, कारण की तिकडे बॅटर बघा सफल झाले होते आणि भरपूर अपस्टमच्या बाहेर सफल झाले होते. आणि तिथे जर आपण बघितलं तर तुम्ही अगदी विकेटवर हाफ वाली बॉल देणार तर मग कोणताही बॅट्समन तुम्हाला सोडणार नाहीये. आणि तेच मात्र आपण बघितलं की त्या बॉलचं मात्र आपण बघितलं तर मग समाचार घेतला. पुन्हा एकदा कुठे लेंथ या वेळेला पाहिलं आपण पनिशमेंट केलंय बॉलला. बॉल चाललाय हवेच्या लाटांवर स्वार, बाउंड्री लाईनच्या पार पाहायला मिळेल दर्जेदार स्टोक षटकार.
थँक्यू डीजे. आपण पाहिला तर दोन उत्तुंग षटकार मॅचची कहाणी बदलून टाकली आहे. या बॉलरला देखील आडे हात घेतलंय. बॅटर्सच्या माध्यमातून चांगली बॅटिंग केली जाते. दोन उत्तुंग षटकार प्रमोद पागीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतात. आता समीकरण 12 बॉल आणि 14 बॉल आणि 12 धावा. बघा आपण पाहिलं तर आता इथे येतोय डॉट म्हणजे 13 बॉल आणि 12 धावा असं समीकरण. म्हणजे जवळजवळ या ओव्हरमध्ये 12 ज्या धावा आल्यात ना 2 षटकाराने आल्यात त्या 5 बॉलमध्ये. आणि तिथे आपण पाहिलं तर थोडंसं फ्रेशराईज केलं या बॉलरला देखील. परंतु मॅच पाहिली आपण तर सोपी केल्यानंतर पुन्हा एकदा वळवण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा टप्प्याची लेंथ इथे मात्र सोडलं जाणार नाहीये. दया क्षमा माफी काही मिळणार नाहीये. आणि इथे पुन्हा एकदा ठोकलेला फटका षटकार मिळेल. 6 धावा. धाव संख्या मात्र झपाट्याने वाढताना पाहायला मिळते. वेग पकडताना पाहायला मिळते. धाव संख्या जाऊन पोहोचली गेली आहे ती म्हणजेच 43 या घरामध्ये. हॅलो 43 धावा झाल्यात आणि 6 धावांची गरज आहे आता. 12 मध्ये 6. आपण पाहिलं तर 6 धावांची गरज. नितीन बॉलिंग ट्रॅक वर इकडे येताना बघायला मिळालाय. आतापर्यंतचा परफॉर्मन्स आणि आजचा परफॉर्मन्स जमीन आसमानचा आपल्याला फरक बघायला मिळतोय. 5 धावा हा मॅचला जिंकण्यासाठी हव्या आहेत. लेग स्टंपच्या बाहेर ही गोलंदाजी आपल्याला बघायला मिळतीये. व्हाईट बॉलचा मात्र इशारा येताना पाहायला मिळतोय. समोर टाकलेला हा बॉल पाहायला मिळाला. थोडस आपण बोला धीमा गती कमी केली. मध्यम गतीचा हा बॉल पाहायला मिळतोय. डॉट येताना पाहायला मिळतोय. बॉल ऑप्शनच्या बाहेर पंच केला जातोय. धाव मात्र 1 मिळेल. दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न होईल का? हो होतोय. मॅच सोपा केला गेलाय परंतु किती लवकर हा मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतो. हा चीज बघा धाव फलकावर ज्याप्रमाणे धावा तर लगावल्या होत्या त्यानंतर आपण बघितलं की मैदानाच्या आतमध्ये ज्या बॅटरने मोबाईल आणला त्यामुळेच 3 धावा देखील त्यांच्या कपात केल्या गेल्या. आता 2 धावांची गरज. धाव फलकावर 47 आणि कदाचित आता मग बिनबाद हे टोटल चेस केलं जाते की काय? शफल झाले होते ऑप्शनच्या बाहेर आतापर्यंत आणि 1 तर मिळाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न तर सध्या नाही आहे. म्हणजे धाव फलक आपण बघितला तर लेवल मध्ये पोहोचला गेला 48 आणि जिंकण्यासाठी आता फक्त 1 धावेची गरज आहे. 8 चेंडू आणि 1 धावेची गरज 8 चेंडू मध्ये. बॉल हवेत पाहतोय. फिल्डर पोहोचतील का? नाहीये. धाव झाली 1 कंप्लीट. सामना जिंकला गेलाय. संघ आपण पाहिला तर सम्राट स्पोर्ट्स सागपाडा पेल्लार टीम अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन्स. छान मात्र आपण पाहिलं चेसिंग आपण पाहिलं बिनबाद 49 धावा चेस केल्या गेल्यात आणि या मॅचला जिंकण्याचा कारनामा हक करताना पाहायला मिळतोय. प्लेअर ऑफ द मॅचच्या दिशेने देखील आपण जाणार आहोत लगेचच आणि आमच्यापर्यंत पोहोचवलं जातं की प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय खेळाडू तो म्हणजेच